जिल्ह्यातील नवेगाव बांध लघु प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासंदर्भात स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या हरकती व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पाटबंधारे उपविभाग नवेगाव बांध इथं 24 जून 2026 रोजी उपविभागीय अधिकारी समीर बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। बैठकीस नवेगाव बांध ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रमण डोंगरवार, पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित पाटील, पंचायत समिती सदस्य, विविध गावांचे सरपंच, पोलीस पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। बैठकीत ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडून शेतजमिनींची मोजणी करण्याबाबत तसेच तलावातील पाण्यामुळे पिकाचं नुकसान होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केले। यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी सविस्तर स्पष्टीकरण देत नवेगाव बांध लघु प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचं सीमांकन व अतिक्रमण हटवण्याचं कार्य शासनाच्या निर्देशानुसार करण्यात येत असल्याचं सांगितले। यावेळी फुल टँक लेवल FTL+2/3 फूट आणि हाय फ्लड लेवल HPL या 3 स्तरांबाबत माहिती देण्यात आली आहे। तलाव पूर्ण भरल्यानंतर येणारे पाणी, पूरस्थितीत होणारे परिणाम आणि भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी सीमांकनाचे महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगण्यात आले। ग्रामस्थांमध्ये पसरलेल्या शासन जमीन ताब्यात घेणार या अफवांवर अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं। विधानसभेतील प्रश्नोत्तरांच्या अनुषंगाने संबंधित गट क्रमांकाची मोजणी करणं आवश्यक असून दरवर्षी पाण्यासोबत वाहून येणाऱ्या गाळाने तलाव खूप मोठ्या प्रमाणात बुजलेला असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तसेच भूमी अभिलेख विभागामार्फत प्रथम मोजणी करून त्यानंतर पूररेषा आखण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असता ती मान्य करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले। बैठकीच्या शेवटी ग्रामस्थांच्या सर्व शंकांचं निरसन करण्यात आले असून प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय ठेवून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचं उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे यांनी स्पष्ट केलं। प्रतिनिधी कोमेश्वर डोंगरवार, गोंदिया। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।